बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता भावनिक आणि निष्ठेचे वारे वाहू लागले आहेत. आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे. ही केवळ निवडणूक नाही तर ही वेळ आहे आपली निष्ठा आणि विश्वास दाखवून देण्याची, अशा शब्दात रोहित पवारांनी बारामतीकरांना साथ घातली आहे. नेमकी काय आहे त्यांची भूमिका आणि त्यांनी काय आव्हान केलंय पाहूयात या सविस्तर रिपोर्ट्स मध्ये. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील विविध भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी अजितदादांवर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. ही निवडणूक केवळ एक राजकीय प्रक्रिया नसून ती अजितदादा आणि त्यांच्या कामावर असलेला विश्वास अधोरेखित करण्याची एक मोठी संधी आहे. आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले की नेत्याने आपल्यावर ही वेळ आणलेली आहे. ज्या अजितदादांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. सुनेत्रा काकी यांना भरघोस मताने निवडून देऊन आपण आपली निष्ठा आणि प्रेम दाखवून देऊया, असं आव्हान त्यांनी यावेळेस केलं. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीनंतर संपूर्ण बारामती मतदारसंघ या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देईल असा ठाम विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलेला आहे. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळतोय. अजितदादांच्या कामाचा वारसा आणि सुनेत्रा काकींची उमेदवारी या दोन गोष्टीभोवती आता प्रचाराचं चक्र फिरू लागले आहे. रोहित पवारांच्या या आव्हानाचा मतदारांवर किती परिणाम होतो हे आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल. बारामतीची ही पोटनिवडणूक आता प्रतिष्ठेची बनलेली आहे. रोहित पवार यांनी केलेले हे आव्हान आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी काळात राजकीय वातावरण आणखीनच रंजक होणार आहे. बारामतीकर आमदार रोहित पवार यांच्या आव्हानाच्या पाठीशी उभे राहतील का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.